यायचा आणि ऑटो मध्ये एकदम माझ्याजवळ बसला होता. म्हणजे ते महाराज वाटतं म्हणजे ते भगव होता असा हो म्हणलं कोण चालू म्हणलं कोपरीला काय काय होते म्हणे त्या भागवताने पाणी किती येते का म्हणे काय मला काय माहिती नाही पाणी येते का काय मला काही समजत नाही बोल मी मोठा महाराज नाही म्हणलं आणि भागवत केलं पाणी येते का ते माहित नाही म्हणजे ना मला कोपरी भागवत आहे का ते आलं नाही कोपरी भागवत आहे का पण कोपरी भागवत झाला काला झाला काय पाणी आलं काय पाणी आलं काय पाणी आलं या फुलामून पाणी त्यांना म्हणायची देवाला ऐकायचे आम्हाला साधारण म्हणायचे कारण काय माणसांना प्रत्येकाला विचार करावा भगवंताला एकच सांगावं देवा तुझं सगळ्यावर लक्ष असू दे. आपण कमी पडतो कारण आपण कशामध्ये सर्व त्याच्या हातामध्ये आहे. सब कुछ तेरा ही तेरा है मेरा कुछ भी नहीं म्हणून तुका म्हणे घालो दयावरी भाग वावा संसार देवा मग भवनदीचं पाणी किती आहे कमळ इतकंच आहे आणि कमळ इतक्या पाण्यात माणूस मरत नाही. नदीतून तरुण जाण्याकरता कमळाला टायर मागावं लागल किंवा नावेतून जावं लागल पण कमळ इतक्या पाण्यामध्ये माणूस मरत नाही असं मी म्हणालो नाही बरं. पंढरपूरचा ही ठेवा कसा आहे कमळावर हात ठेवून उभा आहे ते पुन्हा मला म्हणते बाबा सागर काला काळे नंद साचिंता पैलवा नाका कटी कर ठेवून त्याचे पायी घालावे बोलणारे जगदेत्री भावा एकासाठी खात्री वाही आपल्याला विठोबाचं वा साधू संतांचं वा आम्ही विठ्ठलामध्ये सगळे देव पाहतो कारण आम्ही एक गाव आम्ही विठोबाचे ना मालिकाचे का म्हणा येते यथार्थ दत्ताला जात नाही का महादेवाला जात नाही का देवीला जात नाही का सगळीकडे आम्ही जातो पण आपलं तत्व जे आपलं इष्ट जे आहे ते सगळ्यामध्ये पाहावं अनुभव जर घ्यायचा असेल म्हणजे जवळतर म्हणजे महाराज आम्ही महादेवाचे भक्त हरकत नाही ना तुम्ही महादेवाचे भक्त म्हणा पण मंगळवारी देवीला जरी गेले तर सांगायचं तिथं मी महादेवाची पिंडच आहे तिथं माझा महादेवच आहे असं जर समजून तुम्ही राहिले तुमची महादेवाची भक्ती एकवी होईल आणि महादेवाचं दर्शन महादेवाचा अनुभव हे पटकन आपलं काय होते गंगाले गंगादास जमनाले जमनादास जिकडे गेलो तिकडे घेऊन जातो आपण त्याच्यामुळे सगळा घोटाळा होतो हे एकांत नाम दृढधरी म्हणा हरिश्री धर्मावली त्याच्यात गाव काय म्हणा ज्ञानेश्वर महाराजांना कोण्या देवाचं नाव गाव टाकलं नाही तत्व म्हणलं तुकाराम महाराजांना काय म्हणलं एक गाव आम्ही विठोबाचे नाव तेच तुकाराम महाराज काय म्हणते आपण आपले देवंत राहावा. कबीर महाराज म्हणतात एक साधे सत्पुरुष साधे आणि महाराजांनी काय केलं दाना आहे एक आसन आणि तिथं तुमचा देव तुम्ही पहा. प्रत्येक संतांच्या गोष्टीचा विचार जर केला आपली सोडवणूक आपणाला करता येते असं मी म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण मी पाहते लोक का नाशिवंत देहना ऐश्य खातो काळ साळू नाशिवंत त्याला किती प्रकारचा नाश आहे तीन प्रकारचा याला नाश आहे. याला स्वभाव नाश आहे याला भक्ता नाश आहे याला आश्रय नाश आहे. तीन प्रकारचा नाश आहे कारण देह गेल्यानंतर जसा आंबा
पिकल्यानंतर 7 दिवसात विकावं लागते, नाहीतर त्याचा वास सुटते. तसा याच्यातला जीवात्मा गेल्यानंतर 2.5 नाही तर 3 दिवसात त्याचं उरकावं लागते, नाहीतर नासना याचा स्वभाव आहे, याला स्वभाव नाश म्हणतात. पडतानासमध्ये बाजारच्या दिवशी गर्दी आहे आणि मडकं आणलं उन्हाळ्यामध्ये आणि फाट्यावर उतरता मागच्याचा धक्का लागला, मडकं खाली पडलं, तुकडे तुकडे झाले, मातीचं मडकं मातीत मिसळलं. तसा याला यमाचा धक्का लागला, मातीत मिसळून जाते. किंवा एखादं चांगलं घर आहे, मातीचं घर आहे, खेड्यातलं घर आहे, सुंदर चित्र काढलेलं आहे, एकाएकी अवकाळी पावसाला भीतीत पाणी मुरलं आणि भीत पडली, चित्र राहील का? किती सगळं चित्र पडलं. तसं हवा नंबर लागल, काही सांगता येत नाही. किती चित्र सुंदर असलं तरी आता देवकरला म्हणून हातपाय असा द्या म्हणलं, असा त्याला लावायलो, 1 रुपये म्हणते, मला पावडर देऊ का, हे देऊ का, ते देऊ का, मला किती चांगला दिसलं तरी एक दिवस हे चित्र जाणार आहे. एक दिन सबको जाना है, लेकिन जाने से पहले उसको भी कमाना है. जब तुम आए जन्म तू लाख हिफाजत कर ले, तू लाख लड़े रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख लड़े रखवाले. पुढे जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पण जाण्याच्या अगोदर काय करायचं आहे? कबीर महाराज म्हणतात, जब तुम आए जन्म दो तुम रोए जहां से. जब तुम आए जन्म दो तुम रोए जहां से. ऐसी करनी मला तर असं वाटतच नाही गेलं, कारण इतक्यामध्ये जेव्हा ते यायचे भागवताला कीर्तनाला तेव्हा महाराज जरा टोकल्यांना काही जमत नाही म्हणे, मला खुर्चीवर बसावं लागतं, जेवायला खुर्चीवर बसावं लागते आणि याला खुर्चीवर बसावं लागते. काकू म्हणे महाराज उद्या कसं करू? काहीच नाही, काकाचा फोटो खुर्चीवर मांडायचा आणि आपलं